गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर कालच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आपण पुण्याला जाणार आहे. बट काल शक्य झालं नाही ड्यू टू सम पर्सनल रिझन्स. तर आज आपण पुण्याला जातोय. आता सकाळचे 7:30 वाजते आणि आता आपण पुण्यासाठी निघतोय. आणि पुण्याला का जातोय ते मी तुम्हाला आता जर्नीमध्ये सांगते. आता आपण थोडीफार जर्नी पण पाहणार आहोत आणि मग मेन आपण पुण्याला का पोहोचलोय ते सुद्धा पाहणार आहोत. खूप इंटरेस्टिंग रिझन आहे. स्टे ट्यून्ड. आणि मला अजून एक सांगायचं होतं की माझ्या व्लॉग्समध्ये आपण हिंदी आणि मराठी दोन लँग्वेज यूज करणार आहे, कारण व्ह्यूअर्स दोन लँग्वेजचे असतात आणि हिंदी आणि मराठी अशी लैंग्वेज है दोनों जन व्यवस्थित समझ सकते. सो हम दोनों लैंग्वेज यूज करेंगे. एंड अभी हम जा रहे हैं पुणे. सो एक्चुअली पापा के फ्रेंड है जो मुझे हाफ वे छोड़ेंगे. मैं हाफ पे बस से जाऊंगी. एंड द मेन रीजन इज कि आज जो मेरी बुआ है उसके रेस्टोरेंट का ओपनिंग है. एंड मेरी बुआ मेरे से बहुत बचपन से क्लोज है एंड उनके ना पहले भी 2-3 बिजनेसेस मतलब फेल हो चुके हैं. एंड ये अभी मतलब उनका बिजनेस है जो उन्होंने अच्छे से शुरू किया है. एंड फैमिली में कुछ ऐसे मोमेंट्स रहते हैं ना, फैमिली सक्सेस मोमेंट्स जो बहुत इंपॉर्टेंट रहते हैं. बिजनेस इज अ थिंग कि जो भाई आउट ऑफ द बॉक्स जाके वो कर रहे हैं. एंड जो उनका रेस्टोरेंट होने वाला है वो येवलेवाड़ी में होने वाला है, पुणे में येवलेवाड़ी में. और एंड ये मोस्टली हॉस्टल्स, पीजी स्टूडेंट के लिए बहुत बेनिफिट करेगा क्योंकि वो लोग पहले भी टिफिन सर्विस, केटरिंग सर्विस कर चुके हैं. तो जो उनको मतलब उनको सब टेस्ट का पता है. तो वो थाली सिस्टम रहेगा, बहुत ही अफोर्डेबल प्राइस में होमली फूड वो प्रोवाइड करने वाले हैं. अब शॉप का रेस्टोरेंट का नाम क्या रहेगा, देन उसमें उसके एग्जैक्ट लोकेशन क्या रहेगी, ये सब मैं डिस्क्रिप्शन में टैग कर दूंगी. एंड आज ओपनिंग है रेस्टोरेंट की, तो ओपनिंग में भी मैं तुम्हें लेके जाऊंगी. सो स्टे ट्यून्ड. गाइस, तो अभी मैं यहाँ पे पुणे में उतरी थी, चिंचवड़ के पास. वहाँ पे छोटा था पापा की फ्रेंड ने एंड वहाँ से बस लेना था, मुझे बोर्ड करना था बेसिकली स्वारगेट के लिए, नहीं कात्रज के लिए. तो मुझे वहाँ पे एक शेयरिंग ऑटो जा रहे थे, उन्होंने कहा कि ये कात्रज जाएगा रिक्शा, शेयरिंग रिक्शा. तो वहाँ बैठ गई. उन्होंने मुझे बीच रास्ते पे छोड़ दिया एंड मुझसे भी चिल्ला रहे थे ये बोल के की तुला समजतं का असं तसं हे ते. तो बोलले मी तुम्हाला कात्रज स्पष्ट बोलली होती. फायनली ऍक्च्युली झालं असं सीन की रिक्षावाल्याने मला मध्ये सोडलं होतं रस्त्यामध्ये. अँड देन मी इथे तिथून एक जसं बोलतात ना, कोण चांगला असतं तो कोण वाईट पण असतं. एंड देन एक रिक्शा वाले मिले, उन्होंने मुझे मेट्रो स्टेशन छोड़ दिया एंड देन वो मेट्रो पकड़ के स्वारगेट आ गई. तो यहाँ से अपने भूनगर पास है फाइनली. पुणे वालों. गाईज, आता आपला हा मस्त असा फिट चेक आपण आता चाललोय ज्या संधीची आपण सकाळपासून वाट बघत होतो तिथे, हॉटेलच्या आपल्याच हॉटेलच्या ओपनिंगला पुण्यामध्ये येवलेवाडीमध्ये. तर मग चला जाऊया. ही माझी आत्या म्हणजे हॉटेलची ऑफिशियल ओनर. आता आपण ह्यांच्याच हॉटेलला व्हिजिट करूया, आपल्याच हॉटेलला व्हिजिट करूया. येवलेवाडी मधला सर्वात भारी अस्वाद थाळी जी सगळ्यांसाठी अफोर्डेबल असेल, स्टुडंटसाठी नक्की व्हिजिट करा. मी पूर्ण ऍड्रेस सगळं डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेन. चला मग. तर आता मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सांगते. सिंहगड कॉलेजच्या एक्झॅक्ट बाजूला हे जे श्री चहा कॉर्नर आहे ना, त्याच्या आतमध्येच आपलं हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आहे फ्रूट किचन. आणि आता आपण बघूया. तर आता आम्ही हॉटेलच्या किचन मध्ये आहोत गाईज. छोटी सुरुवात आहे. अगदी प्रत्येक स्टुडंटला, मराठी माणसाला, प्रत्येक हॉटेल पीजी वाल्याला परवडेल अशी चव घेऊन आपण आलो आहोत येवलेवाडीमध्ये. तर नक्की प्रतिसाद द्या. हे आहेत हॉटेलचे ओनर. नमस्कार. माझं पण हॉटेल, माझंच आपलंच हॉटेल आहे. नक्की या, नक्की व्हिजिट करा. अगदी महाराष्ट्रीयन आस्वाद घेऊन आपण आलेलो आहोत.
गाईज आता आपल्या हॉटेलची ओपनिंग झालेली आहे आणि हे हॉटेल आहे ह्यांचं. ही माझी आत्तू आहे. तर आपण ओनर्स कडनं ऐकून घेऊया त्यांचं काय मंतव्य आहे ह्या हॉटेल मागे. ये लोग कहाँ से आते हैं? नमस्कार. नवीन आम्ही स्टार्ट केलेले आता सध्या. कॉलेजची मुलं जे असतात ते बाहेरगावी राहतात आणि त्यांना घरचं जेवण मिळावं त्यासाठी आमचा हा प्रयत्न असेल की जेणेकरून त्यांना चांगलं चवीचं आणि चांगलं हायजेनिक जेवण मिळावं याच्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी प्लीज एकदा ट्राय करा, भेट द्या आणि टेस्ट करून आम्हाला फीडबॅक द्या, जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये अजून काही चेंजेस करू शकतो, जेणेकरून आम्ही लोकांना चांगलं आणि चविष्ट जेवण देऊ शकतो. आणि आम्ही घरगुती पद्धतीचं जेवण देऊ शकतोय. मुलांना नक्की या. साधी भोळी माणसं आहेत बघा, व्हिडिओ समोर सुद्धा नर्वस झाले, पण चवीत काहीच कमी राहणार नाही. ते नक्की भेट द्या. सुरूज किचन.